हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आपलं जे बुद्धिमत्ता सिरीज चालू आहे त्यापैकी हे 49वं लेक्चर आहे आणि आसन व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्था बैठक क्रम याचा आपला सेकंड पार्ट आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला एकूण मी 22 टॉपिक्स कव्हर करून देणार आहोत. 22 टॉपिक्स कोणकोणते? हे वाले 20 आणि हे 2, एकूण 22 टॉपिक्स कव्हर करून तुम्हाला देणार आहोत. हे टॉपिक्स ज्या प्रिव्हियस इयरमध्ये TCS आणि IBPSनी त्याला काय म्हणते प्रकरणावर प्रश्न विचारले ते प्रकरण ते टॉपिक्स मी इथे टाकले आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपले 13 टॉपिक झाले. आता हे 14वा टॉपिक आपला सध्या चालू आहे, आसन व्यवस्था. यासोबतच ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल, माझ्याप्रमाणे गणित स्ट्रॉंग करायचं असेल, त्यांनी माझी आउट ऑफ मॅथ्स हे बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये मी तुम्हाला एकूण किती 40 टॉपिक्स आणि 138 लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे. चला, 40 टॉपिक्सपैकी हे 20 आणि हे 20, एकूण 40 टॉपिक्स. ओके. चला, माझा हा स्कोर एकदा चेक करून घ्या. हा स्कोर चेक करून घ्या आणि आत्ता चालू करू आपण आपल्या क्लासला. ओके. आसन व्यवस्था आपलं हे टॉपिक चालू आहे. आतापर्यंत आपले टाईप 6 झाले होते. आपण थेरी बघितली काल आणि टाईपला सुरुवात केली होती. ठीक आहे. आपण काय बघितले? थेरी बघितली होती. काल आपण थेरी बघितली होती आणि टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात केली होती. ठीक आहे. आज काल हे झालं आणि हे सुरुवात झाली. आज हे टाईप वाईज क्वेश्चन कंप्लीट होऊन जाईल आणि उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन तुमचे येऊन जाईल. ठीक आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन उद्याच्या लेक्चरमध्ये तुमचे घेऊन घेतो. 3 ते 4 लेक्चरमध्ये हे टॉपिक संपून जाईल. चला, प्रिया समोरून 5व्या क्रमांकावर ठीक आहे. प्रिया समोरून 5व्या क्रमांकावर व आरती मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. प्रिया समोरून 5th आहे. 1, 2, 3, 4, 5वी प्रिया आहे. ठीक आहे. मग काय म्हणते? आरती मागून 3ऱ्या क्रमांकावर. आरती मागून बरं 1, 2, 30 हे मागून 3rd आहे आरती. चला, मी नेहमी काय करतो, जी समोरून आहे ना बाजू, बघा कोणतीही एक मेथड तुम्ही डेव्हलप करायची, कारण की समोर कन्फ्युजन होत नाही. त्यामुळे माझं एक लॉजिक आहे, एक्झाममध्ये कन्फ्युजन होत नाही त्यासाठी तुम्ही एक मेथड धरून चला. मी काय करतो, नेहमी समोरचे जे आकडे असेल ते वर लिहितो. ओके. आणि मागचे जे आकडे असेल ते खाली लिहितो. ओके. चला, वाटल्यास माणसं जे आहे ते बस अशी रेष फाडतो आणि खाली माणसं लिहितो. ओके. आता हे समोरचे नेहमी मी इथंच लिहितो आणि मागचे नेहमी इथंच लिहितो. यामागचं कारण काय? आणि हे असं काऊन करत नाही का? समोरचे खाली, मागचे वर, कोणतंही फिक्स नाही, कोणतं कुठे असं का करत नाही? कारण की मग एक्झाममध्ये कन्फ्युजन होते की हे समोरचं कोणतं आहे मागचं कोणतं हे कन्फ्युजन होते. ठीक आहे. मी म्हटलं याला 5th म्हटलं, याला 3rd म्हटलं असतं तर हा कोठून समोरून 5वा, कोठून समोरून होय का मागून होय 3रा, हे तुमचं कधी मिस्टेक्स होते, लक्षात राहत नाही. त्यासाठी नेहमी एक पद्धत डेव्हलप करायची आणि त्याच पद्धतीनुसार आपण चालायचं. ओके. चला, त्यानंतर काय म्हणताय? आरती एक मिनिट. जर प्रिया व आरती दरम्यान अमर, अकबर, अँथनी AAA बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? बस मोजून घ्या. या दोघींच्या पण रांगेमध्ये प्रिया आणि आरतीच्या मधामध्ये अमर, अकबर, अँथनी 3 जण बसले. बस झालं, संपला विषय. तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहे मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. एकूण विद्यार्थी 11. आणि एक दुसरी पण ट्रिक आहे, काही नाही, A + B + C. संपला विषय. ए म्हणजे हे प्रियाचा नंबर किंवा डायरेक्ट लिहून घ्या ना, जे आकडे देऊन आहे तुमचे 5 व्यक्ती प्लस B म्हणजे हे मागून 3 व्यक्ती प्लस C म्हणजे हे जेवढी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तींचा आकडा 1, 2, 3, एकूण व्यक्ती 3 म्हणून 3. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. 11 आन्सर आहे तुमचा. हो, 11. ठीक आहे. चला, युअर आन्सर इज 11. नेक्स्ट, टाईप नंबर 8. सीता समोरून 15व्या क्रमांकावर व गीता मागून 12व्या क्रमांकावर आहे. ओके. ठीक आहे.
जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम आणि रमेश MRR हे 3 व्यक्ती आहे, लिहून घ्या, 3 व्यक्ती बसलेले असतील तर रांगेमध्ये कमीत कमी किती विद्यार्थी आहेत. बघा, रांगेमध्ये कमीत कमी किती विद्यार्थी म्हटलं त्यासाठी थोडी वेगळी ट्रिक आहे. बघा, आधी तुम्ही काय करत होते, काय असं सीता इथे बसली आहे आणि दुसरी व्यक्ती आहे गीता मागून इथं बसली आहे. समोरणीचा एवढा क्रमांक होता, मागून एवढा क्रमांक होता आणि मधामध्ये 3 व्यक्ती, 1 2 3, बस झालं. एकूण सगळ्यांची बेरीज करत चला, तिकून बस तुमचा आन्सर निघून जाते. परंतु कमीत कमी व्यक्ती, कमीत कमी किती व्यक्ती असं जर म्हटलं तर एक नवीन ट्रिक बनते, क्या नवीन इक्वेशन बनते, क्या नवीन रचना बनते. हे सोडून द्यायची रचना, एक दुसरी रचना तयार करून घ्या. मी सांगतो ती. सीता समोरून 15वी, 15th आहे सीता, लिहितो इथे सीता. ओके. आणि गीता मागून 12व्या स्थानावर. आता काय करा, हे जे तिघं ह्या एवढ्या बॉक्समध्ये आहे ना, एवढ्या बॉक्समध्ये आहे ना, ते सोडून द्यायचं. हे तिघांना इथं बसवा आणि इथं गीताला ठेवा. ठीक आहे. आता मागून तिचा असा क्रमांक मोजा वाटलेस. ठीक आहे. चला, आता पहिलंच काय करा, हे एकूण इथं आहे 15, इथपर्यंत 15 झाले. 15 नंतर 1 2 3, ह्या तिघांना बसवून द्या आधीच, तिघांना आधी बसवून टाका. बस 1 2 3 व्यक्ती मधामध्ये बसले आणि इथं गीताला बसवा. आता ठीक आहे, गीताला बसवा. संपला विषय. ओके. आता गीताचा नंबर जो हा नंबर आहे तो मागून आहे 12वा. ओके. चला, संपला विषय. इथे संपला 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 विषय, संपला विषय. खल्लास, विषय खल्लास, विषय खल्लास, विषय खल्लास. जमलं पा. आता काय करा, मागून हा क्रमांक आहे 12वा. मी म्हणलं हे MRR वाले कुठून घेतो, आता हे कुठून लिहा, MRR वाले. ठीक आहे. चला, मागून पकडतो म्हटलं तर गीताचा क्रमांक आहे 12वा. मागूनच पकडतो म्हटलं, हा जर 12वा असन तर हा M वाला 11वा, हा R वाला 10वा, हा R वाला 9वा आणि हा जो सीतावालाच आहे तो मागून 8वा होत आहे का. 12 11 10 9 8, सीता 8वी मागून. ओके. आता नवीन इक्वेशन तयार करा. सीता समोरून 15वी आहे, समोरून 15वी आहे आणि मागून 8वी आहे. बस आता बेरीज करा. तर रांगेमध्ये कमीत कमी एकूण विद्यार्थी किती आहेत ते पाहून घ्या. आता एक दोन पैकी कोणा एकाला माग 1 मायनस करा. 7 15 7 22. आन्सर, युअर आन्सर इज 22. ठीक आहे. आणि समजा आता हे संपलं तुमचं 22. ओके. याला कसं लिहायचं ते सांगतो मी. डायरेक्ट लिहून घ्या. अशा कंडिशनमध्ये जास्तीत जास्त व्यक्ती असा जर प्रश्न विचारला आणि कमीत कमी प्रश्न विचारला, कमीत कमी प्रश्न विचारला तेव्हा काय करायचं. बघा, जास्तीत जास्त प्रश्न विचारले सरळ सरळ करून घ्या. का एक व्यक्ती समोरून 15वी, दुसरी व्यक्ती मागून 12वी. जास्तीत जास्त विचारलं तर पहिले 15 प्लस दुसरेवाले 12 प्लस हे जे तिघ आहे ना, हे MRR मनोज, राम, रमेश, एकूण व्यक्ती 3 आहे ना, प्लस 3 ॲड करा. जास्तीत जास्त शब्द विचारला तर वरचं तुमचं आन्सर येईल तुमचं 15 12 3 15 15 15 30. जास्तीत जास्त 3 व्यक्ती. आणि समजा जर कमीत कमी असा प्रश्न विचारला तेव्हा तुमचा आन्सर येते 22. हे कसं 22 करायचं ते पाहून घेतो मी. आता 15 A + B - 2 ना, A + B - C - 2 असं ते आन्सर आहे. पहा, A + B - C - 2. C म्हणजे कोणता तरी हा तिघांचा आकडा, तिघांचा. हाला पहिली संख्या झाली A, दुसरी संख्या आली तुमची B आणि C म्हणजे हा तिघांचा आकडा जो की 3 आहे. ओके.
ए प्लस बी मायनस सी मायनस 2. ए आहे 15 प्लस बी आहे 12 मायनस सी किती आहे 3 आहे आणि मायनस 2 आहे. चला 12 आणि 15 होते 27, 27तून 3 गेले 24, 24तून 2 गेले 22. आन्सर तुमचं 22. ओके. चला लिहून घ्या. ट्रिक लिहा. कमीत कमी किती व्यक्ती आहे अशा कंडिशनमध्ये कमीत कमी किती व्यक्ती आहे ते पाहून घ्यायचं. किती जास्तीत जास्त व्यक्ती म्हटलं तर ए प्लस बी प्लस सी आणि कमीत कमी व्यक्ती म्हटलं तर ए प्लस बी मायनस सी आणि मायनस 2 हे तुमचं आन्सर येते. ठीक आहे. चला सूत्र लिहून घ्या. आता ए आणि बी या ठिकाणी कोणते तर हे समोरून एक व्यक्ती आणि मागून एक व्यक्ती. जास्तीत जास्त विचारलं तर ह्या तिघांना इथं बसवा. ओके. जास्तीत जास्त विचारलं तर हे वालं असं आहे. ठीक आहे. आणि कमीत कमी विचारली तर समोरून हा 15वा आणि मागून ही 12वी. आता ह्या दोघांच्या मधामध्ये तिघांना बसवा, तिघांना ॲडजस्ट करा जेणेकरून कमीत कमी व्यक्ती तुमची ॲडजस्ट मावेल इथे. ओके. दिसतंय नाही तर जास्तीत जास्त आले जास्त कमीत कमी 22. संपलं. म्हणजे अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये 30पेक्षा जास्त विद्यार्थी होणार नाही आणि 22पेक्षा कमी विद्यार्थी होणार नाही. हे बघा जास्तीत जास्त किती विद्यार्थी आहेत. सेम सीता समोरून 15 क्रमांकावर व गीता मागून 12व्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम आणि रमेश तिघ व्यक्ती इथे सी बरोबर 3 आहे बसलेले असतील तर रांगेमध्ये जास्तीत जास्त किती व्यक्ती आहे. डायरेक्ट बेरीज करा. पहिला आकडा प्लस दुसरा आकडा प्लस तिसरा आकडा 12 आणि 3 15 15 15 30. आन्सर किती तुमचं. एकूण व्यक्ती जास्तीत जास्त व्यक्ती तर 30. जास्तीत जास्त व्यक्ती म्हटलं तर ए प्लस बी प्लस सी. कमीत कमी व्यक्ती म्हटलं तर ए प्लस बी मायनस सी मायनस 2. ठीक आहे. एका रांगेमध्ये प्रीती शेवटून 11वी आणि आरती सुरुवातीपासून 8वी व शेवटून 51वी. ठीक आहे. 51वी आहे तर प्रीती आणि आरती या दोघीमध्ये एकूण किती मुली आहेत ते पाहून घ्यायचं. पहिलं एका रांगेमध्ये प्रीती शेवटून 11वी. ओके लिहून घ्या. अशी एक रांग आहे. हे लास्ट आहे. नेहमी लक्षात ठेवा आणि सुरुवात स्टार्ट. नेहमी लक्षात ठेवा. माझ्या प्रश्नामध्ये मी एक मेथड तयार करतो का हीच मेथड मी नेहमीसाठी अप्लाय करीन जेणेकरून एखादी क्वेश्चन दिसल्यानंतर कन्फ्युजन झालं नाही पाहिजे का मी समोर इकून सुरुवात करू का इकून करू. त्याच्यामध्ये 1-2 सेकंद घालवायचे नाही कारण की एक्झाममध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागते. ठीक आहे. इथे तुमची तयारी आहे नॉलेज प्लस ॲक्युरसी आणि स्पीड. ओके. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन अटेंड करणं जे की मी केलं आहे. ओके. एका रांगेत प्रीती शेवटून 11वी. सुरुवातीपासून 11व्या स्थानावर आहे प्रीती. चला. आणि आरती सुरुवातीपासून 8वी आणि शेवटून 51वी. ओके. म्हटलं हे 51वी आहे. हो शेवटून 51वी ना शेवटून 51वी म्हणजे आरती शेवटचं पकडतो म्हटलं तर हे तर 11पर्यंत इथं आली. 11च्या नंतर इकडं कुठेतरी 51वी असणार आरती. ठीक आहे. आरती 51वी इथपर्यंत आहे. ठीक आहे. जमली इथपर्यंत. आरती शेवटून 51वी परंतु आरती सुरुवातीपासून 8वी म्हणताय. ठीक आहे. मग सुरुवातीपासून किती 8th. हे ॲरो नाही काढला तरी होऊन जाते कारण की आता तुम्हाला सांगितलंच आहे मी कारण की वरचं म्हणजे सुरुवातीपासून होते आणि खालचं म्हणजे एंडिंगपासून होते. ओके. आता अशा ठिकाणी तुम्हाला विचारले तर प्रीती आणि आरती या दोघीमध्ये एकूण किती मुली आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. प्रीती आणि आरतीमध्ये एकूण किती मुली आहे ते शोधायचं आहे. बघा इथं 51 आकडा आहे, इथे 11 आकडा आहे. कसं करायचं. 12 13 14 15 16 17 18 19 20 झाले. 20 झाले. 20 अंदा 30 30 अंदा 40 40 अंदा 50 50 आणि 1 51. मोजून घ्या आता. ठीक आहे. किती झाले हे 10 20 30 झालेस. 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40. दोघींच्या मध्ये 40 व्यक्ती आहे. चला
यामध्ये एक वाक्य बिनकामाचं आहे का? हे आर्थिक सुरुवातीपासून 8वी आहे ना, हे वाक्य बिनकामाचे आहे. जे प्रश्न सॉल्व्ह करताना ह्या 8ची काहीही गरज नाही. दोघींच्या मध्ये एकूण किती व्यक्ती आहेत ते तुम्हाला शोधायचं होतं, इथे आपण शोधलं आहे. या वाक्याचं का आर्थिक सुरुवातीपासून 8वी या वाक्याचं काही काम नाही. डाटा दिला आहे म्हणजे त्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वापरायलाच पाहिजे असं काही नाही. आन्सर काढण्याशी मतलब आहे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी असे प्रश्न विचारले जाते का? तुम्हाला वाटते की हा डाटा दिला आहे म्हणजे हा काहीतरी डाटा म्हणजे याला प्रश्नामध्ये उपयोग आणायला लागतेच असं काही नसते. ठीक आहे. कन्फ्यूज करण्यासाठी असते. टाईप नंबर 11. 11 विद्यार्थी पहिल्या रांगेत शिक्षकाकडे तोंड करून बसले आहेत. ठीक आहे. 11 विद्यार्थी एकूण आणि शिक्षकाकडे तोंड करून बसले आहे. आता असंच ठेवा डायरेक्ट असं शिक्षक इथं ठेवला आपण. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत असं काही दिलं नसते शिक्षक खाली बसून आहे का वर बसून आहे तोपर्यंत आपण असं वर चालत जायचं. कारण की मॅक्सिमम क्वेश्चन, जास्तीत जास्त क्वेश्चनची पद्धत अशी असते का हे लोक असे बसते. ठीक आहे. आणि वर शिक्षक, इकडली डावी बाजू डावी, इकडली उजवी बाजू उजवी, समोर म्हणजे फळा पेज तुमचं. पहा, डी हा एफच्या डाव्या बाजूला व सीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. लिहून घ्या. पहिलं एफच्या डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर. मी कुठंतरी एफ लिहितो. वरच पाहतो डायरेक्ट. आता एफच्या डाव्या बाजूला सेकंड, इथं च्या आहे ना म्हणजे एफच्या नंतरचा फर्स्ट आणि हा सेकंड जो की डी. हा ओके. आता डी हाच सीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर. इथं जर मी सी पकडतो तर हा फर्स्ट आणि सेकंड क्रमांकावर डी. ओके. चला. ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके. ई हा एका टोकाला आहे. एकतर ई इथं राहू शकतो किंवा इथं राहू शकतो. चला, त्याला वाटलं सोडून द्या. आता कुठं सी डी एफ दिसते का पाहून घ्या. जे ए बी जी नाही दिसतं. ठीक आहे. एच डी आय हा एचच्या एकदम उजव्या बाजूला डी आहे. इथं एच ठेवला तर एकदम उजव्या बाजूला डी होते. नेहमी प्रश्न सॉल्व्ह करताना जोपर्यंत क्वेश्चन काही बाकीचं बोलत नाही, क्वेश्चन नेमका व्यक्ती कोणत्या बाजून तोंड करून आहे असं सांगत नाही तोपर्यंत आपण जसं पेजकडे पाहता तसेच माणसं बसून आहे आणि तसंच चालायचं. ओके. त्यांनी म्हटलं डाव्या बाजूला तर आपली डावी बाजू एफच्या डावी इकडली. त्यांनी म्हटलं डावी एफच्या डावी इकडली. त्याने म्हटलं उजव्या बाजूला तर उजवी बाजू म्हणजे आपली उजवी बाजू. ओके. चला, हे वाक्य आपण सॉल्व्ह केलं. डी आहे व आयच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोण? एच शिक्षक. वा. एचच्या एकदम उजव्या बाजूला डी आहे. संपलं. एचच्या एकदम उजव्या बाजूला डी आहे. पुन्हा एच कॉमन घ्यायचा आणि एचच्या उजव्या बाजूला डी आहे व म्हणजे डीचं झालं एचच्या संदर्भात व म्हणजे पुन्हा एच आयच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. ठीक आहे. इथे एंड करतो. आयच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. मी म्हटलं इथं तुमचा आय आहे, उजवी बाजू पहिल्या दुसरा तिसऱ्या क्रमांकावर एच आहे. ठीक आहे. संपला इथे विषय. आता कुठं दिसतंय का आय सी एच डी एफ? कोणी दिसत नाही ना. लिहून घ्या मग. ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई हा एका टोकाला आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्या. ई हा एका टोकाला आहे. मी म्हटलं असे दोन टोक आहे. कोणते? हे टोक होते आणि हे टोक म्हणजे कोणते? हे आणि हे टोक. चला, मी म्हटलं ईला इथं बसवलं तर प्रश्न वाचा. ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर. ईच्या उजवीकडे काय दिसतंय का इथं? नाही ना. मग ईला इथं सुरुवातीला बसवा. आता कुठं उजव्या बाजूला सेकंड क्रमांक थर्ड क्रमांक असं काय बोलू शकतो. बस झालं. म्हणून ईला इथं बसवा आणि इथून आता प्रश्न वाचा. ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर. चा म्हटलं तर ई नंतर फर्स्ट नंतर सेकंड. ठीक आहे. फर्स्ट नंतर सेकंड. चा म्हटलं तर हा जो ई आहे तो त्याला फर्स्ट मानायचा नाही. ओके. आणि
पासून म्हटलं तर या व्यक्तीला फर्स्ट मानायचं. झालं संपला विषय. एक शेवटचं राहिलं आपलं, जे हा ए व बीच्या मध्यभागी आहे. जे हा ए व बीच्या मध्यभागी आहे. हो. आणि जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोण? जे. जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. याचा आता बनवून घेऊ पुन्हा. जे हा ए व बीच्या मध्यभागी. इथं ए आहे आणि बी आपण कुठे ठेवू शकतो आपण इथं आता? जे हा ए आणि बीच्या मध्यभागी आहे. आता मध्यभागी म्हणजे एकदम लगातार तिघ जण आहे असंही अर्थ होत नाही. इथे एक जण किंवा दोघं राहू शकते मधामध्ये. ठीक आहे. आणि जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. जे हा 1 2 3. ठीक आहे. एक मिनिट, क्वेश्चन चुकला का मला चेक करू द्या फक्त एकदा. ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर. ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर ए. जे हा ए व बीच्या मध्यभागी आणि जी च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. जे हा जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. बरोबर आहे ना? एच आयच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. 11 द्यायचे ना पाऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. चला, हा जो 11वा आहे त्याला 11वा हाच आहे ना. मग झालं. मग इथंच आपण एंड करून टाकू ना. इथं 11वा लिहून टाकू. ठीक आहे. पहा आता कोण कोण रिकाम आहे ते पाहून घ्यायचं. आणि आपल्याला बनवायचं कसं आहे, इथं असं. इथं ए राहीन आणि जे राहीन सेम. ए राहीन आणि बी राहीन. मधामध्ये कुठंतरी इथं जे राहीन. आता इथं सेम आकडे इथं असन. ठीक आहे. बघा ए आणि हा जे म्हणू शकतो तुम्ही. ए आणि बीच्या मधामध्ये बरोबर मधोमध जे राहील. आता ए आणि जे आणि बी मध्ये दोघांमध्ये पण सेम. म्हणजे इथं जर दोघं व्यक्ती असेल तर इथं पण दोघं व्यक्ती राहील. इथं तिघं असेल तर इथं तिघं राहील. इथं सिंगल असेल तर इथं सिंगल राहील. ओके. परंतु आणखी एक दुसरं इक्वेशन आहे का जीच्या डाव्या बाजूला जे तिसरा. जीच्या डाव्या बाजूला जे तिसरा. ठीक आहे. असं. आता बीला समजा मी इथं बसवला. इथं तुमचा ए राहील. बरोबर मधोमध जे होते का पाहून घ्या. 1 2 3 4. नाही, इथं जे बसवता येणार नाही कारण की कमी अंतर आहे. ओके. इथं समजा बीला बसवलं. क्वेश्चन चुकला का बघा. चुकला तर नाही क्वेश्चन. हां, रांगेच्या मध्यभागी कोण आहे? 1 2 3 4 5 6. सी आहे ना. झालं. प्रश्न तर भेटला ना. आन्सर तुम्हाला भेटलं नाही तर. ओके. चला, रांगेच्या मध्यभागी कोण आहे? बघा असे काही क्वेश्चन येते जे तुम्हाला इथे असे सॉल्व्ह करावे लागते. ठीक आहे. या पद्धतीने झालं ना. 1 2 3 4 5 6. 6व्या क्रमांकावरचा व्यक्ती म्हणजे मधामध्ये. 11 असन तर इकडं 5 मधामध्ये 6th व्यक्ती. ओके. यामध्ये काही वाक्यांचा अजिबात काही कामच नाही. संपला विषय तुमचा. झाले 11 व्यक्ती इथं. ओके. चला, आन्सर किती तुमचं? आन्सर काय तुमचं? तर सी इज युअर राईट आन्सर. सी इज युअर राईट आन्सर. असं कन्फ्युजन करते एक्झाममध्ये. ओके. आणि तुम्ही कुठंतरी गुरफटलेलं राहता. क्वेश्चन विचारला काय, नेमका क्वेश्चन काय विचारला ते आपल्याला कळत नाही. आता बघा हे अगरचं हे फाफड पसारा आपण करत बसलो. इथे 5-10 मिनटं आपले गेले. 5 मिनटं. हो, 3-4 काहीतरी मिनटं गेले वाटते. हो, 24 चालू आहे ना. 24 मिनटं 4 मिनटं इथे गेले. बघा असं कन्फ्युजन होते. असं कन्फ्युजन एक्झाममध्ये मुद्दामून केल्या जाते. ओके. त्यामुळे सतर्क राहायचं आपण. डायरेक्ट क्वेश्चन काय विचारला ते पाहायचं. ओके. चला, आता क्वेश्चन असा विचारला का ज्या क्वेश्चनचा आन्सर द्यायला पूर्ण डाटा उपयोगात आणण्याची अजिबात गरज नव्हती. बस तसंच करतो एक्झाममध्ये. पहा
शेवट वाचा. मैदानावर एकूण मुले किती, आपल्याला एकूण मुले किती आहे ते काढायचं आहे. वाचा. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत. ओके. जर रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असेल व त्यांच्या समोर 5 मुले असतील तर मैदानावर एकूण मुले किती. पहा, एकूण मुले बरोबर तुम्हाला सूत्र लावतो, सूत्र देतो एक. एकूण मुले इज इक्वल टू एकूण मुले इज इक्वल टू रांगांची संख्या गुणेला प्रत्येक रांगेतील व्यक्ती. ठीक आहे, किंवा एका रांगेतील, एका म्हणा किंवा प्रत्येक म्हणा, एका रांगेतील मुले. ठीक आहे. चला, हे तेच आहे. समजा अशा 1 2 3 4 रांगा असेल तर प्रत्येक रांगेमध्ये 1 2 3 4 मुले, 1 2 3 4 मुले, एक 5 5 करून घ्या, 5 5. ठीक आहे. असं जर असन किंवा एक बॉक्स असन, ओके, पाच, 1 2 3 4 आणि 1 5. ठीक आहे. अशा ठिकाणी इथं पहिला व्यक्ती, इथं असे एक 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 व्यक्ती असे बसलेले आहे. टिंबटिंब ठिकाणी एक एक व्यक्ती बसले आहे. तेव्हा तुम्ही काय करता, इकडली एक साईज मोजता का, इथं 5 मुले आहे, इकडली एक, इथं पहिल्या रांगेत अशी इकडे किती आहे, 5 आहे. मग आन्सर का तुमचं 5 गुणला 5, 5 5 25. मग 25 तुम्ही असा आन्सर करता. तेच मेकॅनिझम, तेच मेथड इथं पण लागते का. रांगांची एकूण रांगांची संख्या किती आहे, अशा रांगा म्हटलं तर 1 2 3 4 5 रांगा आहे. लिहिले आपण इथं 5. एका रांगेमधील व्यक्ती, हेच एक पहिली रांग ही आहे, 1 2 3 4 5, पहिल्या रांगेमध्ये 5 आहे, गुणला एकूण रांगा तुमच्या 5 आहे. ओके, 5 गुणला 5 तुमचं असं आन्सर येतील. बस सेम मेथड तुम्ही या क्वेश्चनमध्ये अप्लाय करायचं आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी नेमकं काय करायचं, एक मेथड आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. वाचा ती. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेमध्ये आहे. बस हे वाक्य वाचा आणि सोडून द्या. नंतर काय म्हणते, जर रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असेल व त्याच्यासमोर 5 मुले असतील. मी म्हणतो रमेश इथं उभा आहे, एकटा रमेश. ठीक आहे, ज्याला तुम्ही असा आर काढू शकता. ओके, रेड यानं आर काढा म्हणजे समजायला येते. रेड यानं आर काढा, आता येतो ब्लॅक. असा इथं आर उभा आहे. ठीक आहे, म्हणतोय त्याच्या समोर 5 आहे, मागे 5 आहे. समोर म्हणजे आता वर घेऊन घ्या, 1 2 3 4 आणि 5 एवढे व्यक्ती. मागे आता समोर जर 5 व्यक्ती असन आणि तो मधामध्ये असन तर मागे पण 5 व्यक्ती राहील. 1 2 3 4 5 संपला इथे विषय. पहा, ही झाली एकदम मधातली रांग आणि मधातल्या रांगेच्याही मध्यभागी हा आहे. मधामध्ये जर हा व्यक्ती असन आणि त्याच्या समोर 5 व्यक्ती म्हणताय ना, म्हणून समोर आपण 5 व्यक्ती लिहिले. ओके, आता हा जर व्यक्ती राम जो आहे की आर नावाचा कोणता व्यक्ती आहे तो रमेश. ठीक आहे, हा व्यक्ती रांगेच्या एकदम मधामध्ये असेल आणि त्याच्या वरत किंवा समोर 5 व्यक्ती असन तर मधामध्ये असण्यासाठी वर जेवढे व्यक्ती असन तेवढेच व्यक्ती त्याला खाली पाहिजे. ओके, त्याच्या समोर जेवढे व्यक्ती आहे तेवढेच व्यक्ती मागे असेल तर तो मधामध्ये आहे असं आपण समजायला पाहिजे. ओके, म्हणून समोर त्याच्या जेवढे व्यक्ती आपण काढले तेवढेच व्यक्ती आपण खाली काढले. ओके, आता मोजून घ्या किती आहे तर 1 2 3 4 5, वर 5 आणि खाली 5, एकूण झाले 10 प्लस रामचा 1 11. ओके, मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 काय झाले, रमेश आहे ना, हो, रमेश ज्या रांगेमध्ये बसलेले आहे त्या रांगेमधील एकूण मुले, म्हणजेच काय तर एका रांगेमधील मुले 11. ठीक आहे, गुणीला काय करायचं. आता वाचा वरचा प्रश्न, वरचं वाक्य. मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेमध्ये उभे आहे. मी म्हटलं एवढ्या प्रत्येक मुले जेवढे उभे आहे तेवढ्या रांगा, बस सेम आहे ना. जेवढ्या रांगा आहे तेवढेच मुले प्रत्येक रांगेत, म्हणजे या रांगेमध्ये जेवढे मुले असेल तेवढ्याच रांगा आहे. बस झालं. हे जेवढे 11 दिसते ना, गुणीला 11 करा. अकरा 11 होते 121. आन्सर तुमचं 121. ह्या वरच्या वाक्याचा अर्थ काय ते सांगतो. मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत. लिहा
एकूण रांगांची संख्या बरोबर प्रत्येक किंवा एका रांगेतील मुलांची संख्या का मुले. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होते. ओके, म्हणून आपण इथं काढले, इथलं 11 काढलं म्हणजे याचा अर्थ इथं पण 11च असणार. 11 गुणिले 11 22. चला, आन्सर तुमचं 22 आला. नेक्स्ट 30 मिनिटं झाले आपले, इथे आपण थांबून जाऊ. ठीक आहे, थांबून जाऊ. थँक्यू. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर, व्हिडिओ नक्की आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि कृपया शेअर करत चला. ठीक आहे, मी वारंवार तुम्हाला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणत नाही, परंतु या गोष्टी तुम्ही करत चला. ओके, जेणेकरून मला पण थोडं एक मोटिवेशन मिळेल. थँक्यू.